Good morning everyone. Welcome back our new video. Today we are going to learn the topic 1.1 Back to School of Unit 1 from 3rd Standard English book page number 1. आज आपण 1.1 बॅक टू स्कूल हा टॉपिक इयत्ता इंग्रजीच्या 3री पुस्तकातील पेज नंबर 1 वरील शिकणार आहोत. तर पहा 1.1 टॉपिक बॅक टू स्कूल शाळेत परत. बॅक टू स्कूल शाळेत परत. ए पॉईंट लिसन अँड सिंग, ऐका आणि गा. तर इथे एक कविता आहे, ती आपण गाणार आहोत आणि गात गात आपण त्याचे मराठी ट्रान्सलेशन पाहणार आहोत. तर पहा पहिली ओळ. द डे इज हिअर, तो दिवस आला आहे. द डे इज हिअर. आय चिअर हुर्रे, मी हुर्रेचा जल्लोष करतो. आय टेक माय सीट, मी माझ्या जागेवर बसतो. आय टेक माय सीट. इट्स अ ब्रँड न्यू डे, हा आहे नवीन दिवस. पहा, अ डे इज हिअर. आय चिअर हुर्रे. आय टेक माय सीट. इट्स अ ब्रँड न्यू डे. आता आपण पुढच्या ओळीकडे जाऊया. पहा, न्यू ड्रेस न्यू शूज, नवीन गणवेश नवीन बूट. न्यू बॅग न्यू बुक्स, नवीन दप्तर नवीन पुस्तके. हॅप्पी अँड जॉयफुल, आनंदी आणि उत्साही. एव्हरीवन लुक्स, प्रत्येकजण पाहतात. हॅप्पी अँड जॉयफुल, एव्हरीवन लुक्स. तर पहा, आपण परत एकदा वाचूया. न्यू ड्रेस न्यू शूज, न्यू बॅग न्यू बुक्स. हॅप्पी अँड जॉयफुल, एव्हरीवन लुक्स. नंतर आता आपण पुढे जाऊया 3ऱ्या ओळीकडे. आता तर पहा 3री ओळ. माय टीचर्स स्माईल, माझ्या शिक्षकांचे हास्य. फील्स वार्म अँड ब्राईट, मला उबदार आणि तेजस्वी वाटते. लर्निंग टुगेदर, एकत्र शिकणे. विल बी सच डिलाईट, हा एक आनंद असेल. लर्निंग टुगेदर विल बी सच डिलाईट. तर पहा, माय टीचर स्माईल. फील वार्म अँड ब्राईट. लर्निंग टुगेदर विल बी सच डिलाईट. तर आता आपण पुढची ओळ वाचूया. वी विल रीड अँड राईट, आम्ही वाचू आणि लिहू. वी विल सिंग अँड प्ले, आम्ही गाऊ आणि खेळू. वी विल लर्न न्यू थिंग्स, आम्ही नवीन गोष्टी शिकू. इन फन फिल्ड वे, आम्ही मजेशीर मार्गाने नवीन गोष्टी शिकू. आता पुढे पहा, आपण परत एकदा वाचूया. वी विल रीड अँड राईट, वी विल सिंग अँड प्ले. वी विल लर्न न्यू थिंग इन फनफिल वेज. पुढे जाऊयात. आता पहा, ओल्ड फ्रेंड्स टू मीट, जुन्या मित्रांना भेटण्यासाठी. अँड न्यू वन्स टू, नवीन मित्रांना भेटण्यासाठी. ओल्ड फ्रेंड्स टू मीट अँड न्यू वन्स टू. आय एम फीलिंग ग्रेट, मला खूप छान वाटत आहे. हाऊ अबाउट यू, तुम्हाला कसे वाटते. ओल्ड फ्रेंड्स टू मीट, न्यू वन्स टू, नवीन मित्र सुद्धा भेटतात.
आय एम फीलिंग ग्रेट. हाऊ अबाउट यू. अशा प्रकारे ही पोयम आपल्याला गायची आहे आणि आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर ही पोयम तुम्हाला कशी वाटली? छान वाटली तर लाईक करा. लाईक केल्यामुळे मला पुढच्या व्हिडिओ करण्यात प्रोत्साहन मिळते. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन व्हिजिट केले असल्यास सबस्क्राईब करा आणि आधी सबस्क्राईब केले असल्यास धन्यवाद.